मुलांना माझी मुलं रात्री 12 वाजता गाडीमध्ये बसले, सकाळी पहाटे 5 वाजता उतरले. ही पहिली बारी सिंगल करणार, आजची डबल बारी, आणि परत 3:30 वाजता त्यांना मीरा भाईंदरला बारी आहे. म्हणून मला घाई आहे. सॉरी शक्तिमान, प्लीज मंडळाला विनंती आहे. आणि म्हणून कारण लोक जायच्या आत मला जो विषय पोचवायचा आहे तुमच्यापर्यंत तो तुम्हाला सर्वांना कळणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आवर्जून सांगतो, बक्षीस देवजी मुंडे गाव देवजी मुंडे शाहीर आहेत, कवी गायक शाहीर देवजी मुंडे दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे दिनांक 18 ऑगस्ट सन्माननीय भिकाजी बोर्ड मास्तर विष्णू मुदगल विरुद्ध सुधाकर बोरमरे हा कार्यक्रम वर्तक हॉल रात्री 8 वाजता 18 ऑगस्ट रात्री 8 वाजता याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा. वेळ कमी आहे मित्रांनो, म्हणून मी घाई गडबड करतोय. प्लीज सॉरी, बोलता बोलता चूक होईल म्हणजे ती लक्षात घेऊ नका. श्री अनिल काते दादांनी, सन्मान्य अध्यक्ष दादांची विनंती आहे, त्यांनी गेले 2-4 दिवस जो कार्यक्रम ठरल्यापासून सांगतायत मंडळावरून गाणं आणि आमच्या गावदेवीवरून गाणं, मगाशी पण मंडळी आली होती, निश्चितपणे मोकळा देऊन जाणार. यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. अनिल दादा काते, आपणास शाहीर मानाचा मुद्रा मानायचा आहे का? मित्रांनो, सातारा घराणे किंवा वंश जे घराणं आहे, सन्माननीय आश्रमभाऊ कुंभार कैलासवासी मयत असतील, पण मित्रांनो ही व्यक्ती कधी खोटं बोललेली नाही. आणि आमचा इतिहास आहे, आम्ही काही प्रश्न आश्रम कुंभारांचे बोललेले आहेत, त्यांनी आमचे काही प्रश्न बोललेले आहेत. मी खोटं बोलणारा शाहीर नाही. चंद्रकांत दादा गायकवाड, मूर्ती लहान पण कीर्ती महान, आज पहिल्यांदा त्यांचा आणि मला पाहण्याचा त्यांना योग आला, त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आणि आवर्जून सचिन महाडिक, हा या लहान मुलांसाठी बारीक सोरीक भरपूर आहेत. सचिन महाडिक दादा, तुमचा पण तुम्हाला पण मानाचा मुजरा. आणि म्हणायचं काय बघा, म्हणायचं काय, दादांनी जे विश्लेषण केलंय पहिल्यांदाच सांगतो पुन्हा, त्यांना मी सन्मानच करतो. गायकवाड दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, चंदू, आम्ही बऱ्याच लहानपणी जेव्हा कार्यक्रम व्हायचे तेव्हा त्यांचं नाव मी निश्चितपणे ऐकायचो. आज पहिल्यांदा त्यांच्या पायाला चरणस्पर्श करण्याची संधी मिळाली. परंतु वा तुम्ही जे मला उत्तर दिलेलं आहे, मी खोटं बोलणारा शाहीर नाही, सदाला घराण्याचा खानदानी शाहीर आहे. आम्ही बाप एकच सांगतो, तुमचा प्रश्न चुकलेला आहे. आवर्जून सांगतो. मी तुम्हाला मुद्दामून सांगितलंय, तुम्ही विसरलात ती गोष्ट. तुम्हाला लेखी लिहून दिले म्हणून मुद्दामून. फक्त ग्रंथाचं नाव सांगा, अनुबंध नका इथे. मी सांगितलं, नाव सांगितलं असतं तरी मी मान्य केलं असतं. आणि तो विषय मुळीच नाही, तुम्ही संदर्भ दुसरा. कारण बघा, भाकरीला मूळ तिकडे तोंड आहे. रामायणाचे 108 खंड आहेत, त्या रामायणाची 108 खंड, 108 प्रकारचं रामायण आहे. म्हणून जो लेखक ज्याप्रमाणे लिहितो, म्हणून तुम्ही जे तुरेवाले बाकीचे जे तुम्हाला नाही बोलताय, बाकीचे आम्हाला अडकवतात, हीच अध्याय, हाच ओवी, हेच द्या आम्हाला, कारण त्यांनी त्या ग्रंथात वाचलेलं असतं. पण तशी सेम कथा जर दुसऱ्या ग्रंथात असेल तर हे लोक मान्य करायला तयार नाही. म्हणून यांना मी अडकवणार, मी ठरवलं आता. हो, कारण मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीतला प्रश्न विश्वमान्य ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरीतला 17व्या अध्यायातला प्रश्न टाकला, मोठ्या मनानं मान्य केलं. असे हे लोक टाकत नाही, आमच्याच ग्रंथातला पाहिजे, आमच्याच अध्याय पाहिजे, आमची जोडी पाहिजे. म्हणून आता मी येणार असंच सांगणार की माझा जो मी ग्रंथ ज्यात मी वाचलाय तोच पाहिजे. सेम स्टोरी असेल तर निश्चितपणे मान्य करेन, सदाला घरांच्या शाहीर आहे. मी आज सांगतो. पण तुमचा प्रश्न, माझं उत्तर हे नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही मोठी शाहीर, मला माहिती आहे चंद्रकांत बुवा गायकवाड मोठे शाहीर आहेत, मोठे चांगले अभ्यासू आहेत, त्यांचा पण मान करतो आज. आणि निश्चितपणे त्यांना पण आज त्यांच्या पायाला चरणस्पर्श करण्याची संधी मिळेल. त्यांना आशीर्वाद दिला मला, आणि निश्चितपणे तुमचा आशीर्वाद घेऊन सांगतो, उत्तर माझं हे नाही. नक्की सांग, तुम्ही अभ्यास करा. म्हणायचं आहे काय बघा, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. वा, करा कष्ट, पहिले बोला स्पष्ट, करा कष्ट, पहिले बोला स्पष्ट. तुम्ही गावाला नाही, तुम्ही मनाला अजून गावालाच आहेत, तुम्ही शरीरात फक्त मुंबईत आले आहेत. मुंबईची वारी किती तासात करायची? थिएटरची वारी आहे, थिएटरची वारी ठरलं होतं आता, थिएटरची वारी. मी त्यांना पहिलंच सांगितलं, कोणाला जायचं आहे सगळ्यांना 1.5 तास वारी नाही करायची, आपण चावाला नाही, कारण हा नियम आहे. म्हणून तुम्ही थोडं, मी म्हणत नाही तुम्ही माझ्या मोठे, ज्ञानाने, वयाने, बुद्धीने, अनुभवाने सगळ्या बाबतीत मोठे आहेत तुम्ही, पण मग आपण पण काही गोष्टी पाळल्या पाहिजे. मी बघा कशी वारी करतो, ती कपडे उघड्यांची, पण चांगलं देऊन जाणार तुम्हाला, एवढी विनंती. काय म्हणतो बघा, काय म्हणतो बघा. वा, स्तवन सुंदर गायली, सुंदर स्तवन, रसिकांची मानवंदना, बरोबर. आणि मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा बुवांनी, म्हणजे पवन बुवांनी खूप चांगली वारी केली. टाळ्या वाजवा एकदा बुवांसाठी, माझ्या टीमाने मागत, बुवांसाठी मागतो तुमच्या, बरोबर. माझी अपेक्षा होती वयस्कर
बक्षीस घेतली असती थोडीशी 50च्या. असो चला असो असो पण आता 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 हा पेट्रोल ऑफ सायलेन्स ऐका. रसिका ही तुम्हा माझी मानवंदना कार्यारंभी साथ द्यावी या रंगना. सुंदर स्तवन खरोखर मान्य केली तुमची स्तवन रसिकांना आहे. पण मी काय म्हणतोय 15 ऑगस्ट जवळ आलाय. भारी आहे माझी साहित्य संघ गिरगाव कांबोरी बोना त्यांची चाहते असतील त्यांना सांगायचं दुसऱ्या बारीत जे तुम्ही बोलल्यात ठाण्याच्या गडकरीला त्याचं उत्तर तुम्हाला देणार. म्हणतोय काय बघा. लढले वीर शिजून परिचंदना लढले वीर अव शिजून परिचंदना तुम्हा शहीदानो ही माझी मानवंदना. तुम्हा शहीदानो ही माझी मानवंदना. तुमच्या स्तवनाचं फक्त चाल ऐका बोबडा. मला वाटलं होतं बुवा वयस्कर आहे पण चाली एवढ्या सुंदर बुवानी काढल्या पहिली म्हणजे कॉलेजच्या पोराला पण जमणार नाही हो. ऐका. छोडेंगे ना साथ तेरा साथ ओ साथी गणाची बुवा त्याचा सुंदर आहे. मस्त गण गायले वाणी आगमनाचा गण आहे. सुंदर गण गायले. मला वाटलं होतं बुवा वयस्कर आहे आता विसरत असतील त्या जीवनातल्या म्हणजे मागच्या गोष्टी पण त्यांना अजून आठवणी आहे. एक चांगली गोष्ट सुंदर सुंदर गण गायला चाल पण सुंदर दिले. मला पण आवडली बुवा. कधीतरी निश्चितपणे तुमची ही चाल निश्चितपणे घेऊन पुढच्या बारीमध्ये ती गवळी ठेवून म्हणतात. ऐका थोडक्यात होतं जरा प्रिंट ऑफ सायलेन्स बसा 2 मिनिट बसा. लय मला माहिती आहे जागल्यावर असतो. ऐका कृष्णा तुला मी बोलता आपण शिजेशी सकट आपण व्यास जेवत नाही म्हणून बुवांची सुद्धा बारी दुसरी आज रेकॉर्ड करून नेणार. 12 वर्षांना मला भेटले त्यांना देणार होतो. ऐका म्हणून म्हणतो नंदाचा हरी वाजवी वासरी शाहीर इकडे लक्ष द्या. ओरिजिनल चाल कशी असते आणि ते मीटर मध्ये शब्द कसे घ्यायचे तर तुमचा मीटर अजून पडलेला नाही. म्हणून म्हणतो रिक्षात बसा आणि मग तो रिक्षावाला कसा मीटर टाकतो बघा. म्हणून म्हणतोय मीटर मध्ये नंदाचा हरी वाजवी वासरी ऐकून राधा ही झाली बाबरी. ओरिजिनल मीटर असा तुम्ही कसा घेतलाय तो तुमच्या लोकांनी ऐकले तो तुम्हाला लागला. मन मंदिरी हरीचे स्मरण करी. सुंदर गवळत मस्त. ऐका मला मी काय म्हणतो अहो यमुने तिरी बुवा नुसतं फोटो काढणार ती आणि मग माझ्या गळ्यांची कटिंग नाही देणार ते उत्तर. ऐका बुवा नुसतं फोटो काढणं का काढत राहू. यमुने तिरी वाजवी बासरी केल्यावर मस्करी पळून हा जातो घरी. जा घरी यमुने तिरी वाजवी बासरी आता वाजव केल्यावर मस्करी पळून हा जातो घरी. पळकुट्या श्री हरी तुझा हा पळकुट्या श्री हरी. असं का म्हटलं चंद्रकांत बुवा गायकवाड आले. काल यवन जेव्हा पाठी लागला श्रीकृष्णाच्या यमुना नगरी बुडवली आपली स्वतःची. काल यवन जेव्हा पाठी लागला कृष्णाने कधी युद्ध खेळलं नाही. महाभारतामध्ये फक्त सारखी झालं. म्हणून म्हटलं पळकुट्या श्री हरी तुझा हा पळकुट्या श्री हरी. यमुने तिरी वाजवी बासरी केल्यावर मस्करी पळून हा जातो घरी. फक्त कृष्ण म्हणजे राधा म्हणजे सचिन बुवा नाही आणि कृष्ण म्हणजे मी नाही हे सांगणारा या
नाहीतर सगळे म्हणतात वा तू राधा मी कृष्णा. पण पहिला शाहीर असा मला भेटला या शक्तितुलामध्ये ज्यानं मान्य केलं वा फक्त आपण बाजू मांडायची, तुम्ही राधेची मांडायची मी कृष्णाची मांडणार असा सांगणारा पहिला शाहीर फोन बॉलसाठी काय असा शाहीर पाहिजे. आवर्जून सांगतो मित्रांनो, बाकीचे हे सगळे शिपुर्डे हे फक्त म्हणणार वा मी कृष्णा. अरे कृष्णाचे गुण काय होते, तुझ्या ताकद काय होती, तुमचं ऐका ताकद, तुमची नाही बनवून ताकद म्हणून म्हणतो ऐका वा म्हणून राग म्हणायचं नाही. आता मी थोडंसं मनोरंजन करणार कारण पैसे घेतले वसूल करायला पाहिजे. तिकीट घेऊन लोक आले म्हणून ऐका काय म्हणतात चार नाही कधीच पटणार नाही. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. जरी म्हातारा गाढव झाला वा सॉरी तुम्हाला नाही, सॉरी भाऊ नाही तुम्हाला. ऐका विषय पडून द्या कारण मला माहिती आहे चांगली लोक तुमच्याबरोबर आहेत, कवी तुमचे कदमच आहेत आणि कदमांच्यातच दम आहे ना. तुमचे कवी तुम्हीच सांगितलं आमचे कवी आहेत कदम. आता तुमच्या जोडीलाच कदम आहेत, दुसरे म्हटल्यानंतर काय म्हणतात विषयच नाही. ऐका जरी म्हातारा गाढव झाला तरी अक्कल नाही होयाला, वाटेवर माझ्या बसाया आला. जरी म्हातारा गाढव झाला तरी अक्कल नाही आला, वाटेवर माझ्या बसाया आला. समजतो स्वतःला खोत याच्या कमरेत घालून कानात भीम म्हणतोय वानराचं रूप घेऊन बसलाय हनुमान त्याच्या वाटेमध्ये. म्हणून म्हणतात जरी म्हातारा गाढव झाला तरी अक्कल नाही होयाला, वाटेवर माझ्या बसायला आला. समजतो स्वतःला खोत याच्या कमरेत घालून घालात म्हणजे पडतील पुढचे दात. कमरेत घालून घालात म्हणजे पडतील पुढचे दात. कमरेत घालून कुठं म्हटलं तर कुठे न काही वर हात पायाला लागले म्हणतोय वर. हात पायाला लागले म्हणतोय वर. हात पायाला लागले म्हणतोय वर. हलवून शक्ती तुका आपली
विषय आपण आयनाला टिपली जाणारा बुवा खानदानी शाहीर आहे. इकडनं तिकडे बोलत नाही असं काय म्हणताय का? ऐका पवन कुमारा अहो तुम्ही नाद आमचा सोडा लागतोय का सांगा चांगला लागतोय का सांगा चांगला तुम्हाला तुमचा घोडा ऐका पवन कुमारा अहो तुम्ही नाद आमचा सोडा ऐका पवन कुमारा अहो तुम्ही नाद आमचा सोडा ऐका पवन कुमारा काठीदारांचे अध्यक्ष सामान्य की दैवली गावाचं गाणं आमच्या मंडळावर शिवप्रेरणा दैवली विकास मंडळ एक म्हणा जाऊ जाणे अगदी नाही आता घेतोय पुढे 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 आम्ही सैनिक नावाचे या दैवली गावाचे मंडळ दोन शब्द आम्ही सैनिक नावाचे अहो या दैवली गावाचे नाते आमचे भावाचे नाते आमचे भावाचे शिव प्रेरणा मित्र मंडळाचे नाते आमचे भावाचे शिव प्रेरणा मंडळाचे नाते आमचे भावाचे शिव प्रेरणा मंडळाचे नाते आमचे भावाचे शिव प्रेरणा मंडळाचे आम्ही सैनिक नावाचे या दैवली गावाचे आम्ही सैनिक नावाचे या दैवली गावाचे नाते आमचे भावाचे शिव प्रेरणा मंडळाचे 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 दहिवली गावात मंदिर बघा तुझं शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई त्या दैवली गावाचं मंदिर शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई पाठराखी गावाची पाठराखी गावाची आहे नाव तुझं सोनजाई दैवली गावाचं मंदिर अगं शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई दैवली गावाचं मंदिर शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई पाठराखी गावाची पाठराखी गावाची आहे नाव तुझं सोनजाई दैवली गावाचं मंदिर शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई दैवली गावाचं मंदिर शोभून दिसतंय आई किती शोभून दिसतंय आई बस आणि देऊ एक टाकीचा बोल अजून उठायचं नाही सकाळी गावाला जायला म्हणून म्हणतो दोनच दिले ताकदीचे आहेत चांगले उत्तर द्या बुवा विषयाला विषय द्या भागाला भाग द्या मला माहिती आहे चंद्रकांत दादा गायकवाड बरीचशी मंडळी आणि मित्रांनो ही मंडळी खोटी बोलणार नाहीत मला निश्चितपणे माहिती आहे मी जे सांगितलंय आवर्जून सांगतो बुवा उत्तर तुम्ही अभ्यास करा. मी म्हणणार नाही मी तुम्हाला सांगितलंय ग्रंथाचं नाव सांगा
पुढे या असं रेकॉर्डच करून टाकू विजयदा पुढे मला बघू द्या विजयदा जानी हा सचिन महादेव दिवेकर ऐका म्हणून वाणी सुंदर विजयदा विजय खरपुडे दादा विजयदा विजय खरपुडे ताईंच्या माध्यमातून निलेश रिकामे सोमदाईच्या गाण्यासाठी बक्षीस यास संजय तुकाराम पंधरे इसको कहते सचिन बुआ हम हृदय में घुसता है लोकांच्या खिशात हात घालायला होता सचिन बुआ लक्षात ठेवा आपल्याला पैशाची नाही मला माहिती आहे मी मंडळाकडून पैसे घेतले मी काय फुकट नाही आलेला मला माहिती त्यांनाही माहिती मी काय फुकट नाही कार्यक्रम करत आहे पण मित्रांनो हृदयांच्या लोकांच्या राजेंद्र दिवेकर बुवा आहेत सोमजाईच्या गीतासाठी बक्षीस पैसे सांगत नाही बघा पैशात किंमत नाही करायची देवाची म्हणून म्हणतो सायराज दीपक प्रधान म्हणून म्हणतोय अजून दैवली गावात मंदिर दिसतंय आई तुझं शोध दिसतंय आई दैवली गावात मंदिर शोध दिसतंय आई शोध दिसतंय आई अठराखीन गावाची अठराखीन गावाची माझे नाव तुझं सोमजाई दैवली गावात भावेश अजित खेडेकर यांच्या माध्यमातून 100 कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा एक गाणं फक्त मुखडा बघा मित्रांनो हे वाजलं किती टाइम लवकर सांगा बस झाली